नमस्कार, मी भाऊ चोरसेकर. तुम्ही बघत आहात प्रतिपक्ष. मित्रांनो, अपेक्षेप्रमाणे काल म्हणजे 1 जूनला 18व्या लोकसभेच्या निवडणुकीतील मतदानाची अखेरची फेरी पूर्ण झाली आणि साधारण तासा-दीड तासात सगळ्या भाषेतल्या वृत्तवाहिन्यांवर एक्झिट पोलचा पाऊस पडायला लागला आणि प्रत्येक ठिकाणी एक्झिट पोल करणारे वेगवेगळे लोक असल्यामुळे प्रत्येकाला ती निवडणूक जशी दिसली, जे मतदार भेटले त्यांनी जे मतं सांगितलं किंवा लपवलं, यातून जो डेटा गोळा झाला, जी माहिती गोळा झाली, त्या आधारावर प्रत्येक या चाचणीकर्त्याने, एक्झिट पोलवाल्याने आपापले आकडे दिलेले आहेत. हे आकडे बरोबर असतील असं छातीठोकपणे कुठलाही चाचणीकर्ता सांगत नाही आणि सांगणार पण नाही. अनेकदा योगायोगाने त्यातल्या चाचणीकर्त्यांचे अंदाज बरोबर येतात, पुढच्या वेळेला चुकतात, कधी 2दा बरोबर येऊन 3दा चुकतात आणि त्यामुळे कोणीही चाचणीकर्ता छातीठोकपणे आपण भविष्यवाणी करतोय असं म्हणत नाही, तो अंदाज म्हणूनच सांगतो. आता या चाचणीमध्ये एक मोठी गोष्ट अशी असते की ज्यांना चाचणीचे, एक्झिट पोलचे, ओपिनियन पोलचे आकडे आवडत नाहीत, असे जे पत्रकार, पक्षांचे प्रवक्ते किंवा विश्लेषक असतात, ते मग त्या चाचणीकर्त्याचे आकडे आवडलेले नाहीत म्हणून त्याच्या चाचणीच्या पद्धतीमध्ये, प्रक्रियेमधले दोष सांगायला लागतात. त्याच्या उलट बाजू अशी असते की ज्या प्रवक्ते, पक्ष, नेते, विश्लेषक यांना ते आकडे आवडलेले असतात, ते मात्र चाचणीकर्त्याच्या त्याच चाचणी शैलीचं कौतुकसुद्धा करत असतात आणि समर्थनसुद्धा करत असतात. आणि सत्य या दोन बाजूच्या मध्ये कुठेतरी असतं, जे भविष्यात दडलेलं असतं, नंतर समोर येणार असतं. आणि म्हणून एक्झिट पोलवरून 1 तारीखला शनिवारी जो काय धुमाकूळ एकूण माध्यमांवर चाललेला होता, तो मी नुसता बघत होतो, मनोरंजन करून घेत होतो. मराठीमध्ये सुद्धा बहुतांश मराठी वाहिन्यांवर राष्ट्रीय एक्झिट पोलच्या आकड्यांबरोबरच महाराष्ट्रातल्या आकड्यांवरूनही वादावादी झुंज चालू होती. आता महाराष्ट्रातल्या आकड्यामध्ये एक गंमत अशी होती की बाकी देशात NDA जिंकणार की इंडी आघाडी जिंकणार हा वाद होता. महाराष्ट्रात NDAच्या जागी महायुती आणि इंडी अलायन्सच्या जागी महाविकास आघाडी असा प्रकार होता. आणि त्यामुळे जे काय आकडे आणि टोकाटोकाचे आकडे दाखवलेले आहेत, पण एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की बहुतांश कल जो आहे तो 50-50 असल्यासारखाच आहे. म्हणजे बहुतेकांनी सावधपणे हे एक्झिट पोल मांडलेले आहेत. हा एखाद दुसरा जो फारच अगदी ज्याला आघाडीविषयी सहानुभूती आहे, त्याने महाविकास आघाडीला 34-35पर्यंत 48 पैकी जागा दिल्या आहेत, तर दुसरीकडे महायुतीविषयी आस्था असलेल्यांनी महायुतीलासुद्धा 34-35 जागा देऊन टाकलेल्या आहेत. आणि त्यामुळे यांचा एक मध्य गाठायचा असा हे विचार केला जाऊ शकतो, पण मी तसा विचार करत नाही. मी गेल्या 50 वर्षापासून निवडणुकींच्या घटना बघत आलो, परिस्थिती बघत आलो, निकाल बघत आलो. अगदी 80 नंतर, 1980 नंतर जेव्हा ओपिनियन पोलचं पर्व आपल्याकडे सुरू झालं, इंदिरा गांधी दुसऱ्यांदा प्रचंड आणीबाणीनंतर प्रचंड बहुमताने निवडून आल्या. ती निवडणूक ही भारतातल्या पहिल्या ओपिनियन पोलची मतं आहेत निवडणूक होती. आणि 88 साली जेव्हा अमिताभ बच्चनने अलाहाबादची आपली जागा बोफोर्सचा बदनामी होते म्हणून सोडून दिली आणि अलाहाबादला जी पोटनिवडणूक झाली आणि काँग्रेसमधून हाकून लावलेले VP सिंग
जेव्हा अलाहाबादमधून पोटनिवडणुकीला उभे राहिले त्यावेळेला पहिला एक्झिट पोल झाला आणि तो एक्झॅक्ट पोल होता. कारण मला आठवतं प्रणय रॉयने ते एक्झिट पोल घेतला होता, तो पहिला एक्झिट पोल आहे भारतातला. त्यात व्ही पी सिंग हे काँग्रेसचे अनिल शास्त्री यांना 1,00,000 मताच्या फरकाने हरवतील असं म्हटलं होतं. आणि काय 400-500 मतं कमी पडली, 99,900 अशी काहीतरी मतं व्ही पी सिंगना जास्त होती. असो, तो पहिला एक्झिट पोल होता. आणि त्यानंतर हळूहळू करत 84मध्ये जेव्हा राजीव गांधी यांना प्रचंड यश मिळण्याचं, 400पेक्षा अधिक जागा मिळण्याचा ओपिनियन पोल प्रणय रॉयने दिला, तो खरा ठरला. त्यानंतर हळूहळू आपल्याकडे हे पोलस्टर म्हणजे निवडणुकीची चाचणी घेऊन, मतदानाची चाचणी घेऊन ओपिनियन पोल किंवा एक्झिट पोल मांडण्याचा धंदा विकसित होत गेला. शेकड्यांनी अशा लहान मोठ्या कंपन्या निघाल्या आणि त्यातून एक्झिट पोलचं पेव फुटलं. आणि म्हणून शेवटी एक वेळ अशी आली की या ओपिनियन पोल आणि एक्झिट पोलचा गैरवापर हा अनेक पक्ष आपल्या निवडणूक प्रचारात करायला लागले. की आधीच ओपिनियन पोल केला म्हणजे हेच जिंकणार, हा सुद्धा एक प्रकारे प्रचार होतो अशी तक्रार सुरू झाल्यामुळे निवडणूक आयोगाने राजकीय पक्षांना जशी निवडणूक प्रचारासाठी मर्यादा घालून दिली आहे आचारसंहितेमध्ये, की पहिल्या फेरीचं मतदान होण्याच्या 48 तास आधी निवडणुकीचा प्रचार बंद करायचा, तसाच या ओपिनियन पोल आणि एक्झिट पोल यांच्यावर निर्बंध लावण्यात आला. निवडणुकीचा प्रचार बंद होईल तेव्हापासून शेवटच्या फेरीचं मतदान संपल्यानंतर 1 तासांनी तुम्ही एक्झिट पोल, ओपिनियन पोल वगैरेबद्दल जाहीरपणे बोलू शकता, अधिकृतपणे बोलू शकता असा निर्बंध घातला. हा सगळा इतिहास थोडक्यात एवढ्यासाठी सांगितला की हे एका बाजूला चालू असेल तरी दुसऱ्या बाजूला कुठलीही चाचणी न घेता वाटेल ते आपले अंदाज 2 निवडणुकांच्या मध्ये 5 वर्ष ठोकून देण्याचा पत्रकारांचा, विश्लेषकांचा अधिकार मात्र कुठल्याही कायद्याने रोखलेला नाही. आणि म्हणून तुम्हाला आठवत असेल की जवळजवळ गेली 2 वर्ष म्हणजे 30 जून, 2 वर्षही म्हणता येणार नाही, 23 महिने, 30 जूनला महाराष्ट्रात महाविकास आघाडीचं सरकार जाऊन महायुतीचं सरकार आलं. तेव्हापासून 50 खोके एकदम ओके उद्धव ठाकरे यांच्याविषयी प्रचंड 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 सहानुभूती. सामान्य मतदार भाजपला आणि एकनाथ शिंदे यांना पाडायला टपलेला आहे एवढी अफाट सहानुभूती हे आपण प्रत्येक तथाकथित राजकीय विश्लेषकांकडून ऐकत आलो. आणि अशी भाषा होती की लोक नुसते वाट बघतायत कधी एकदा निवडणूक लागते. आणि निवडणुकीला महायुती, NDA, मोदी इतके घाबरलेत की ते साधी महापालिकेची सुद्धा निवडणूक घेत नाहीत. कारण मतदाराला संधी मिळाली की मतदार पहिला महायुतीला, NDAला पराभूत करायला टपलेला आहे. हे गेली 2 वर्ष आपल्या कानी कपाळी ओरडून सांगणारे जे लोक होते त्या लोकांची 1 जूनला एक्झिट पोल आल्यानंतर बोबडी वळलेली दिसली. कारण कुठल्याही प्रकारचा आणि कुठल्याही संस्थेचा एक्झिट पोल घेतला तरी त्यामध्ये महाराष्ट्रात भारतीय जनता पक्षाचा सुपडा साफ अशी भाषा कोणालाही वापरता आलेली नाही. हां, कोणीतरी 9-10 भाजपला जागा असं करून महायुतीला 35-34पर्यंत नेलेला आहे. पण नॉर्मली भारतीय जनता पक्षाला 5 वर्षापूर्वी 23 जागा मिळाल्या होत्या. त्या 20 ते 23पासून अगदी 26-27पर्यंतसुद्धा भाजपला जागा मिळताना दाखवल्यात. एखाद दुसरा एक्झिट पोल म्हणतो की भारतीय जनता पक्ष 10-15पर्यंत खाली येऊ शकतो. पण ते असे तुरळक 2-3 आहेत.
बाकी सगळे भाजपला महाराष्ट्रात 48 पैकी 20च्या आसपास जागा दाखवत आहेत। याचा अर्थ सरळ आहे की गेली 2 वर्ष 23 महिने आपल्या कानी कपाळी जो सहानुभूतीचा अखंड महापूर मारला जात होता त्यात काडीमात्र तथ्य नाही। उद्धव ठाकरे यांचं सरकार पाडल्यामुळे त्यांच्यासाठी प्रचंड सहानुभूती आणि त्या सहानुभूतीच्या महापुरामध्ये भाजप आणि एकनाथ शिंदे पूर्णपणे वाहून जाणार ही थिअरी आणि नॅरेटिव्ह मतदाराने हाणून पाडलाय असं निदान एक्झिट पोल तरी सांगतायत। एक्झिट पोल तरी सांगतायत आणि त्याचं कारण सरळ आहे मित्रांनो। ज्या पत्रकारांना उद्धव ठाकरे किंवा त्यांचा उरला सुरला शिवबाठा नावाचा जो पक्ष आहे त्याविषयी तणावारी सहानुभूती असली तरी ती सहानुभूती एक्झिट पोलमध्ये किंवा मतमोजणीमध्ये मोजली जात नसते। हे मी यापूर्वी अनेकदा सांगून झाले। सहानुभूती आहे पण ती कोणाला आहे, तो मतदार आहे का हे बघावं लागतं। 2 वर्ष आपल्याला जे सहानुभूती सांगत होते ते मतदार नव्हते तर मतदाराचं मत बनवायला टपलेले संधी साधू होते। त्यांनी हा भ्रम पसरवायचा प्रयत्न केला की उद्धव ठाकरे यांचा सरकार पाडल्यामुळे भाजपवर मतदार भयंकर खवळलेला आहे, मतदाराला हे महाराष्ट्राला हे आवडलेलं नाही। हा महाराष्ट्र कोण असतो, हा महाराष्ट्र या असल्या पत्रकारांना कुठे भेटतो हे शोधावं लागेल। फुले शाहू आंबेडकरांच्या महाराष्ट्राला हे आवडलेलं नाही। ही दगाबाजी आहे, ही गद्दारी आहे। मग निवडणुकीचे निकाल संपल्यानंतर विनाविलंब युती मोडून मतदाराने नाकारलेल्या काँग्रेस राष्ट्रवादीकडे जाणं हे फुले शाहू आंबेडकरांच्या महाराष्ट्राला आवडलं होतं का याचं उत्तर कधी दिलं जाणार नाही। अडचणीच्या प्रश्नांना उत्तर न देणं किंवा त्या प्रश्नांकडे पाठ फिरवणं म्हणजे सेक्युलरिझम असतो। आणि त्यामुळे हे एक्झिट पोल येईपर्यंत जे कोणी पोपट निर्भय बनो म्हणत गाव गन्ना फिरले त्यांना जी सहानुभूतीची लाट दिसली होती ती त्या एक्झिट पोलवाल्यांना कुठे दिसली नाही। आणि म्हणूनच 21 जागा लढवूनसुद्धा उद्धव ठाकरे त्यातल्या 17-18 जिंकतील आणि आपल्या गेल्या वेळ किंवा 14 आणि 19मध्ये भाजपसोबत मिळवलेल्या 18 जागा होत्या त्या उद्धव ठाकरे टिकवतील असं कोणीही छातीठोकपणे या एक्झिट पोलमधून सांगत नाही आहे। आणि त्याचं एकमेव कारण असं आहे की पत्रकारांना, चाय बिस्कुट HMV पत्रकारांना जी अफाट सहानुभूती महाराष्ट्रभर दिसत होती ती एक्झिट पोल मोजत नसतो। एक्झिट पोल किंवा मतमोजणी करणारे निवडणूक आयोगाचे कर्मचारी हे मतदाराचं मत मोजत असतात ना की सहानुभूतीदाराचं। आणि मतदार हा काही वेळेला सहानुभूतीच्या आहारी जातो पण उद्धव ठाकरे यांच्यावर फार मोठा अन्याय झाला, त्यांनी फार मोठा त्याग केला असं कुठेही झालेलं नसेल तर त्याविषयी सहानुभूती वाटण्याचं काही कारण नसतं। 2 साधूंची हत्या करण्यात आली जमावाकडून। केतकी चितळे यासारख्या मुलीला अपमानित करून फरफटत घरातून बाहेर नेण्यात आलं, तिच्या अंगावर शाई टाकण्यात आली। तिच्याविषयी या महाराष्ट्रात काडीची सहानुभूती नसते पण उद्धव ठाकरे यांचं मुख्यमंत्रीपद गेलं तर सहानुभूती उफाळून येते। हा अजब शोध जो गेली 2 वर्ष लावण्यात आला होता तो या एक्झिट पोलने पुरता जमीनदोस्त करून टाकला। कारण सहानुभूती दाखवता येत नाही, मोजता येत नाही, तोलता येत नाही। त्यामुळे सहानुभूतीच्या नावावर वाटेल ते बरळायला गेले 20-25 महिने महाराष्ट्रातल्या चायबिस्कुट पत्रकारांना मोकळीक होती। पण एक गोष्ट असते ना मित्रांनो, एक गोष्ट अशी असते की सत्य समोर आलं की असले सगळी सहानुभूती
अवसान गळल्यासारखी, फुग्यातली हवा गेल्यासारखी कोसळून पडते आणि बघता बघता नुसते एक्झिट पोल आलेत, अजून मतमोजणी झालेली नाही. आज 2 तारीख आहे मी बोलतो तेव्हा, आणि अजून जवळजवळ 2 दिवसांनी मतमोजणी सुरू होणार आहे आणि 48 तासांनी कदाचित पहिले आकडे कल दिसायला सुरुवात होईल. त्यापूर्वीच बहुतेकांचं अवसान गळालेलं आहे. सगळ्या सहानुभूतीदारांची बेअब्रू व्हायची पाळी आलेली आहे. आणि म्हणून मी काल बाकी काही न करता या वेगवेगळ्या चॅनेलवर चाललेलं जे नाटक होतं ते ऐकत होतो. कशी गंमत असते बघा मित्रांनो, कशी गंमत असते की एक आहे की सहानुभूती ही एक्झिट पोल मोजत नसतो, ही समस्या आहे. आणि त्यामुळे एक पहिली गोष्ट म्हणजे पहिली गोष्ट ओपिनियन पोल असो किंवा एक्झिट पोल असो, तो काढताना बेसलाईन बघावी लागते. किती मजले वर यायचे असं विचारलं तर समोरचा कितव्या मजल्यावर बघावं लागतं. एखादा माणूस 4थ्या मजल्यावर असेल आणि त्याला 11व्या मजल्यावर बोलवायचं असेल तर 7 मजले वर ये म्हणून सांगावं लागतं. आजकालचे जे मोठमोठे टॉवर बांधतात त्या टॉवरमध्ये खालचे पहिले 3-4 मजले पार्किंगसाठीच ठेवलेले असतात. त्यामुळे पहिला मजलाच 6वा असतो आणि मग त्या 6व्या मजल्यापासून वरचे मजले मोजायला सुरुवात होते. त्यामुळे बेसलाईन सगळ्यात तळातला मजला कुठला हे जोपर्यंत ठरत नाही तोपर्यंत वरचे मोजले हिशोबात धरता येत नाहीत. यावेळची लोकसभा निवडणूक ही महाराष्ट्रातली उलथापालथी नंतरची पहिली निवडणूक आहे आणि अशा वेळेला भारतीय जनता पक्ष आणि काँग्रेस हे 2 न फुटलेले पक्ष वगळले तर उरलेल्या 2 पक्षाचे 4 पक्ष झालेत. 2 शिवसेना आहेत, 2 राष्ट्रवादी आहेत. एकनाथ शिंदे आणि उद्धव ठाकरे यांच्या शिवसेना आहेत. अजितदादा आणि शरद पवार यांच्या 2 राष्ट्रवादी आहेत. पण या दोघांच्याही मिळून 4 पक्षांच्या गेल्या वेळच्या मतांचा कुठलाही आकडा कुठल्याही चाचणीकर्त्याकडे, एक्झिट पोलवाल्याकडे नाही. आणि त्यामुळे एक्झिट पोल किंवा ओपिनियन पोलचं गणित जे समीकरण मांडलं जातं ते समीकरण मांडताना गेल्या वेळेला किती मतं होती तुम्ही बघितलं असेल कालपासून की बंगालमध्ये भाजपची इतके टक्के वाढलीत, ओडिसामध्ये भाजपची इतके टक्के वाढलीत किंवा दुसऱ्या कुठच्या राज्यात इतकी टक्के काय ते BRSची इतकी टक्के मतं कमी झाली, हे सगळं सांगितलं जात होतं. तर ती इतकी टक्के कमी झाली म्हणजे गेल्या निवडणुकीच्या वेळेच्या मतातून इतकी घट झाली किंवा इतकी वाढ झाली. सहानुभूतीमुळे त्या टक्क्यात वाढ होते असं नाही. सहानुभूती टक्क्यात टाकली की ते टक्क्यामध्ये रूपांतरित होऊन टक्के मोजले जातात आणि जागांमध्ये कन्व्हर्ट होतात असं नाही आहे. आणि म्हणून एक्झिट पोल जो आलेला आहे त्यामध्ये सहानुभूती मोजली जात नाही, ही गोष्ट पहिली लक्षात घेतली पाहिजे. आणि म्हणूनच 2 वर्ष जे मूर्ख लोक उद्धव ठाकरे, शरद पवार यांच्याविषयी जी भयंकर सहानुभूती असल्याचा डंका पिटत होते ते पुरते एक्झिट पोलमध्येच तोंडघशी पडलेत. आता आणखीन एक गोष्ट लक्षात घ्या, बेसलाईन नसेल तरीही थोडंफार एक तारतम्य लावता येतं. शिवसेनेची मतं जर गेल्या 3-4 निवडणुकांमध्ये 18-19% पलीकडे कधी गेली नाहीत आणि त्यात जर 2 तुकडे झालेले असतील तर एक तुकडा मोठा म्हणजे 12% असू शकतात. शिंदेना 8 ते 9% मतं मिळाली गृहीत धरलं तरी उद्धव ठाकरेंच्या पक्षाचं गाडं हे त्यांच्या मूळ मतदारांमध्ये 10-11% येऊन अडकतं आणि त्याच्यात सहानुभूतीचं कितीही पाणी ओतलं तरी ते 25-30% जात नाही, हे लक्षात घेतलं पाहिजे. तीच गोष्ट शरद पवारांची आहे. शरद पवारांच्या पक्षाला 20% पलीकडे कधीही जाता आलं नाही आणि साधारण 16-17% आसपास ते घोटाळत राहिले. अशा वेळेला अजितदादांनी समजा 7-8% तुकडा पाडला तरीही शरद पवारांकडे सुद्धा
उद्धव ठाकरेंप्रमाणेच 11-12% मतं उरतात. त्यात सहानुभूतीची भेसळ करून टक्केवारी वाढवता येत नाही आणि म्हणून जागा वाढवता येत नाही. आणि त्याचंच प्रतिबिंब जे काय महाराष्ट्राविषयीचे एक्झिट पोल आलेत त्याच्यात पडलेला आहे. ती मतमोजणी नाही, तो अंदाज आहे. पण अंदाजसुद्धा गोंधळलेला असणार. याचं कारण या सगळ्या एक्झिट पोल करणारे, ओपिनियन पोल करणारे जे आहेत त्यांच्याकडे त्याचा कुठचाही बेस म्हणजे आधार नाही आहे, तळमजला कुठलाही माहिती नाही आहे. फाटाफूट झाल्यानंतर शरद पवारांकडे 10% मतं उरली आहेत किंवा 12% मतं उरली आहेत असं गणित मांडलं तर मग चाचणीतून त्यांना होणारी वाढ किंवा होणारी घट याची बेरीज करून जागा काढल्या जातात, टक्केवारी ठरवली जाते. फाटाफुटीनंतर जी शिवसेनेची 18, 17, 20% मतं आहेत त्यातली किती उरली आहेत? उद्धव ठाकरे यांच्याकडे 12-13% किंवा 10% मतं असतील तर त्याच्यामध्ये चाचणीतून झालेली घट किंवा झालेली वाढ दिसते. त्या आधारावर मग टक्केवारी आणि जागा ठरवतात. पण त्या वाढ, घट आणि बेसलाईन यामध्ये सहानुभूतीची भेसळ करता येत नाही. तेव्हा तुमच्या मनात प्रचंड सहानुभूती असेल, कुमार केतकरांच्या भाषेत त्याला विशफुल थिंकिंग म्हणतात, दिवास्वप्न म्हणतात. आणि त्यामुळे 2 वर्ष जे दिवास्वप्न मराठी माध्यमं आपल्याला दाखवत होती तिला पहिला धक्का या एक्झिट पोलमधून लागला आहे. आणि अखिल भारतीय पातळीवर तर बोलायला नको. मी तर 2 पुस्तकं यावेळेला लिहिलीत. फक्त मोदी आणि अश्वमेध 2024. 325 ते 350 भाजप येऊ शकतील हे मी गेल्या ऑगस्ट महिन्यामध्ये मिरजच्या कार्यक्रमात, कोल्हापूरच्या कार्यक्रमात जाहीरपणे सांगितलं होतं. नंतर पुस्तक लिहिलं आणि आता 8 महिन्यानंतर एक्झिट पोल, ओपिनियन पोलसुद्धा 300 ते 350च्या मध्ये घोटाळताना दिसतात. मला सर्वे करावे लागत नाहीत. मी जनमानसात जी उलथापालथ चालू आहे त्याचं मोजमाप करत असतो. असो, पण एक्झिट पोल आल्यामुळे एक गोष्ट साफ झाली की जे सहानुभूतीचे पंख लावून उडत होते त्यांचे पंख एक्झिट पोलने कापलेले आहेत. आता 2 दिवसानंतर हे सगळे असले पत्रकार, विश्लेषक प्रत्यक्ष मोजणीनंतर जमिनीवर कसे आपटतात ते बघू. आत्ता इथेच थांबतो. आवडलं लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. नमस्कार.